मला अनुभवाला येतंय. परत बोला. तुम्ही जे बोलताय ते मला अनुभवाला येतंय आणि थोडं जाणवतंय पण, म्हणजे हा मार्ग चांगला आहे किंवा छान आहे, किंवा दुःख मुक्तीचा मार्ग, जागृतीच्या मार्गाकडे आपली वाटचाल आहे असं मला जाणवतंय तुमच्या बोलण्यातून. पण तुम्ही जे म्हणताय की मी अ, भरपूर अलग अलग साधना केल्यात, त्या साधनामधून तुम्ही तो डायरेक्ट तुम्हाला मार्ग भेटला असं तीचा, का तुम्ही वैयक्तिक शोधला? वैयक्तिक काहीच नसतं. मार्ग मार्ग हा मार्ग वैयक्तिक असं काहीच नसतं. मला अचानकच, म्हणून मी म्हटलो ना की 2000 साली मला अचानकच, आता आधीच्या प्रॅक्टिस चालू असतात, त्या काही ना काही शोधकार्य चालू असतं. शोधातूनच ते सापडतं. शोधा म्हणजे सापडेल असं म्हणतात ना. तर जेव्हा तुम्ही मन मन जेव्हा शोधत असतं तेव्हा त्याला काहीतरी सापडत असतं. त्याच्यामुळे मला सापडतं असं नाही, ते मनाला सापडतं. मन हा सेंट्रल मुद्दा आहे. आणि त्यामुळं कसं आहे की एकदा ही गोष्ट कळाली की सातत्यानं प्रयत्न करणं त्याचंच नाव साधना आहे. सातत्यानं प्रयत्न करणं एवढंच आपल्या हातात राहतं. एवढंच काम करायचं असतं. आणि ती गोष्ट पर्सनल नसते. जे आपण म्हणतो ना, आता मी श्वास घेत नाही, मी सोडत नाही. पर्सनल श्वास ही पर्सनल गोष्ट थोडीच आहे. मी माझ्या हातात, मी ठरवून जन्माला आलो आणि ठरवून श्वास घ्यायला लागलो असं थोडंच आहे. तसं आपण विचार करतो तर विचार आपण करतो की विचार येतात जातात. विचार येता जातात. सती जागृती म्हणजे काय, मी काहीतरी निर्माण करतोय सती जागृती नावाचं, असं थोडंच आहे. ते ऑलरेडी आहे, ते गुणधर्म आहे तो. मनाचा चित्ताचा तो जागृत होणं हा मानवी मनाचा गुणधर्म आहे. हा फक्त माणसात आणि इतर प्राण्यात हा एक फरक आहे फक्त. इतर प्राण्यांमध्ये काहींमध्ये असेल तो बीज रूपात तो भाग बघावा लागेल. कारण तेवढं निरीक्षण आपण, ऑब्जेक्टिव्ह निरीक्षण आपण तेवढं आपल्याकडून होत नाही. कारण त्याच्यासाठी फिरलं पाहिजे, त्याच्यासाठी अं, थोडं वेगवेगळ्या ठिकाणी गेलं पाहिजे. जंगलामध्ये थोडंसं नैसर्गिक याच्यामध्ये आपण गेलं पाहिजे. काही प्राणी, आता ऑनलाईन पण आपल्याला प्राणी ऑब्झर्व करायला मिळतात, निरीक्षण करायला मिळतात. तर ते सगळं आपल्याला पाहून ते लक्षात येईल की काय आहे ते. आणि ते फिरावं लागतं. पण स्वतःकडे पाहिलं एक गोष्ट असते की ते जे काही घडतं ना ते असं वाटतं ते नॅचरलीच घडतं. उदाहरणार्थ आता मी बोलतोय तर मला नाही माहिती मी का असं का बोलतो, ते असे शब्द का येतात, जसं असे विचार का येतात, असे शब्द का येतात, हे मला जर माहिती नाही तर मग मी बोलतो असं कसं म्हणता येईल. ती एक ती एक मनोकायिक प्रक्रिया आहे. ती मनाची आणि शरीराची मिळून होणारी प्रक्रिया म्हणजे बोलणं आहे. कारण मनातलंच बोलतो माणूस, शरीराच्या आधारे बोलतो. म्हणजे ज्याला आपण जी बोट काय असेल ते फुफ्फुस, त्याची हालचाल जी चाललेली आहे, शब्द, त्याच्यात ध्वनी आहे, शब्द म्हणून हालचाल आहे, शब्द म्हणून ते शब्द, त्या हालचाली हे पण नैसर्गिक क्रिया आहे. म्हणून आता भाषा तशीच निर्माण झाली असं म्हणतात. भाषा कशातून निर्माण झाली? ही ध्वनीतून आणि हालचालीतूनच ती भाषा निर्माण झाली. जशी जी आपली साधी बाराखडी आहे आपली, अ आ इ ई उ ए, अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ. आता हे लहान पोराचे पण, बाळाच्या पण तोंडातून हे असे शब्द निघतात. काहीतरी ते जेव्हा बोलायला सुरुवात करतात, आ ई असं काहीतरी ते म्हणतात ना. तर ते जे स्वर आहेत, त्या स्वरातूनच ती व्यंजन पण निर्माण होतात. क,
क का की काहीतरी ते चालतं. ख खा की मग क ख ग घ य छ छ ज झ न त थ द त ठ ड ढ न त थ द ध न ट ठ ड ठ त य र ल व श वगैरे वगैरे जे आहे, जे काही बाराखडी आहेत, माणसाच्यातले ते ध्वनी आहेत. आणि त्याचे विशिष्ट जे काही अं, काय म्हणतात सर त्याला, कंठव्य, तालव्य, म्हणजे कंठातून निघणारे ध्वनी, ते कंठातून ते कंठव्य. तालव्य म्हणजे टाळूमुळं जीभ टाळायला लागली किंवा ट थ द ध अ आ इ ई उ हे फक्त स्वर, हे स्वर आहेत. अ आ इ ई उ ए ऐ ओ औ अम हा असा एक स्वर आहे. स्वर आहे आणि व्यंजनात ते स्वर मिसळ किंवा ते व्यंजन बनतात, आणि व्यंजन मग ते अक्षर, आणि मग ते अक्षरे लिहिण्यातले आहेत, पण ते ध्वनी, व्यंजन, आणि व्यंजन त्याच्यातून मग शब्द तयार होतात, शब्दातून मग वाक्य, आणि मग भाषा जे असेल ते. ही प्रक्रिया आहे नैसर्गिक. आता त्याच्यामुळे मी बोलतो असं कसं म्हणता येईल? हे कसं बोललं जातं मला नाही माहिती. माझं काम जे चाललेलं आहे त्याचं भान ठेवण्याचं आहे, आणि मग आपल्याला कळतं हा हे असं असं आहे. त्यामुळे व्यक्तिगत काहीच नाही. अशोक मस्किनच्या प्रश्नाचं उत्तर, व्यक्तिगत असं काहीच नाही. जे घडतंय, जे होतंय, म्हणून आपण म्हणतो आपल्याला साधना करायची म्हणजे ऍक्च्युली काहीच करायचं नाही. काही न करण्याची साधना वाटते मला ही सती जागृती. कारण सगळं चालूच आहे, सगळं सगळं घडतच आहे. आपल्याला फक्त ते सतीला जागृतीला जाणवत आहे असं असं आहे. आहे शब्द उच्चारला, हा आहे शब्द, त्याचं भान, हा असं आहे. मी धम्म. आणि सर, काहीच न करणं खूप अवघड आहे. काही कारण मनाला काही नेहमी ते मी जो असतो तो म्हणतो मी करतो, मग मला काहीतरी करायचंय, मग मी म्हणजे ते, तर तोच पहिला अडथळा बुद्धांनी सांगितलाय, की त्याच्यामुळे ते कळत नाही. जे सत्य कळत नाही त्याचं कारण ते की तो म्हणतो मी करतो. मी हे ही काया म्हणजे मी आहे असं ते वाटतं त्याला. त्यांनी सकाय दिठ्ठी म्हणजे काया दृष्टी, ही काया मी आहे, हा पहिलाच अडथळा सांगितलाय त्यांनी दुःखमुक्तीच्या मार्गातला. पुढे जाण्यातला पहिलाच अडथळा आपला मी असतो, आणि हा भ्रम आहे. भ्रम म्हणजे भान नसलेली अवस्था, सती नसलेली अवस्था. आणि मग त्याच्यातून आपलं बरेच आपले आपलं जे जगणं असतं, बरेच कार्यक्रम जे असतात, सगळं आपलं बोलणं वागणं सगळं जे असतं ते त्या मी मधूनच असतं. आणि मी मधून आयडेंटिटी आलेली आहे. मी, मग माझं नाव, माझं गाव, माझं असं, माझी जात, मग माझं धर्म, माझं हे, माझं ते, माझा देश, आणि माझं अमकं, आणि माझं तमकं, माझं शिक्षण. तर मी मधूनच सगळं जग तयार झालेलं आहे. ते जग म्हणजे मनच आहे. आणि बरोबर आहे. तो मी सेपरेट व्हायला पाहतो. मी वेगळा आहे. मग जिथं मी आलं तिथं तुम्ही आलंच ना. मग एक सब्जेक्ट आला की मग ऑब्जेक्ट आलाच. आणि मग सब्जेक्ट ऑब्जेक्टचा आतला आणि बाहेरचा संघर्ष, जे संघर्ष जो चाललेला, युद्ध जी चाललेली आहे ती आयडेंटिटीची संघर्ष आहे सगळे. मीचा संघर्ष आहे, कारण मी म्हटल्यामुळे तुम्ही आले. मग तुमचं वेगळं आहे आणि माझं वेगळं आहे. मग त्याच्यातून मालकी आली म्हणतात. मी मधून मालकी आली. मालकी आली का मग हे माझं आहे.
हे आहे ते माझं आहे, मी कमावलेलं आहे आणि मी कष्ट केलेलं आहे, तर हे माझं आहे आणि हे स्वतंत्र आहे आणि हे कोणी हिरावून घेऊ नये आणि ह्याला कोणी हात लावू नये, हे माझं आहे. त्याच्यामुळे आपल्या अवतीभोवतीला जे सगळं काही पडलेलं आहे ना, ते मीशी कनेक्टेड आहे. हात आणि मी म्हटलं की आपण आपल्या बॉडीला हात लावतो. आणि म्हणून बुद्धाने म्हटलेलं आहे, ही काया मी आहे असं वाट नाही. पहिल्याच पहिलाच प्रॉब्लेम आहे, पहिल्याच फेटर आहे, पहिलाच अडथळा आहे, पहिलं संयोजन. आणि मग हा मी जो असतो तो एवढा रिजिड आणि कठोर असतो, कठीण असतो, कडक असतो, की त्याला आपणही भेदू शकत नाही पटकन. एक तर समजतच नाही ते. आणि मग त्याच्यात काही बदल आपल्याला असं वाटलं, अरे हा मी प्रॉब्लेम आहे, हे जर लक्षात आलं आपल्या सतीच्या जागृतीच्या, आता याच्यामध्ये बदल करायला पाहिजे, व्हायला पाहिजे, कारण त्याचं टेन्शन आहे. असा बदल करायचा जेव्हा आपण प्रयत्न करतो, तेव्हा त्यातला पहिला अडथळा पुढचा जो येतो, तो आपला मेंदूचा येतो. मेंदू मध्ये जो मी म्हणतो, आता तुझा जर मी गेला आणि तो जर निसटला, म्हणजे तुझी प्रॉपर्टी निसटली, तुझी आयडेंटिटी निसटली, तर तू करणार काय? कोण राहणार तू मग? तुझी काय म्हणतात, तेरी अवकात क्या? तेरी शून्य, झिरो. झिरो. मग ते झिरोला घाबरतं मग ते डोकं. पुष्क उगीच झिरो काल्पनिक आहे ना, काही जात नाही आणि काही राहत नाही. पण कल्पना करतो ना, हे सगळं गेलं तर राहणार काय? तेरे औकात क्या? जीरो बन जाएगा। इधर हीरो बन के घूमता है तो जीरो बन जाएगा, तो फिर क्या होगा? मग घाबरतो तो आणि मग डाऊट क्रिएट करतो. मग म्हणतो, नाही नाही नाही, मला माझी आयडेंटिटी सोडायची नाही, मला माझं काही सोडायचं नाही. माझे विचार फार श्रेष्ठ आहे आणि माझं बोलणं फार श्रेष्ठ आहे आणि मी असा आहे आणि मी तसा आहे. माझं एवढं आहे, सगळं धन संपत्ती अमकं धमकं ते माझं आहे, ते मला सोडायचं नाही. बाकी काही तुम्ही सांगा, ते ऐकतो, मी ऐकून घेतो. पण मला बदलायची वेळ आली का, तर डोकं म्हणतं नाही, मेंदू म्हणतो नाही नाही, सोडू नको. किधर जाएगा? वहां कौन है तेरा मुसाफिर, जाएगा कहाँ? है ना ते गाणं आहे ना. कुठे जाशील? मी तर घाबरतोय तो. तर हे भय आहे. भय भीती जी आहे ना, ती ही आहे. मी जाण्याची भीती आहे, आयडेंटिटी निसटण्याची भीती आहे, ओळख जाण्याची भीती आहे. म्हणून माणूस आयडेंटिटीला, नावाला, प्रॉपर्टीला एवढं चिकटून राहतो. तर माणूस नाही राहत, तो मी आहे आणि तो भ्रम आहे. आता तो मी सोडला तरी ते ते आहे तिथंच राहतं ना. कुठे जाणार आहे शरीर आणि ही प्रॉपर्टी? कोण काय नेत नाही काय नाही होत. आणि जरी नेली तरी ते काय, त्याला त्याच्यात मी असल्यामुळे त्याचा त्रास होतो. आपले साधे पैसे पडले, माझे पैसे हरवले. आपला मोबाईल, माझा मोबाईल हरवला. मोबाईल हरवल्याचं दुःख नसतं, माझा मोबाईल हरवला. पैसे गेल्याचं दुःख नसतं, माझे पैसे गेले. अपमानाचं दुःख नसतं, माझा अपमान झाला. म्हणून ती धम्मपदातली गाथा आहे ना, अक्कोच्छी मंग अवधी मंग अजिनी मंग आहासी मे एचतंग उपनयंती वेरंग ते संग न संमती. त्यानं मला मारलं, त्याने मला शिव्या दिल्या, त्याने मला असं केलं आणि त्याने मला तसं केलं, हे ज्याच्या मनात सतत घोळत राहतं, त्याच्या मनातला वैरभाव कधी संपत नाही, द्वेष कधी संपत नाही. तो मी आहे आणि मी हा लोभ आहे. आणि आणि माझं काहीच नसताना मला दुःख होतं. ते माझं काही नाही, हे हे रिअलाइज व्हायला, हे समजायला ते स्वतःच भान आलं पाहिजे.
की हे फक्त भ्रम आहे, हा विचार आहे, इमोशन आहे, भ्रम आहे, चित्त आहे ते. त्याला ती त्याच्यामुळं ते सेपरेट आहे ना सगळं. सेपरेशन का असतं? आता बरंच जेवढं खोलात जातो तेवढा हा भ्रम आपल्याला लक्षात येत जातो, आणि भ्रम तुटला की तिथंच मुक्ती आहे, संपलं, काही नाही. तिथंच बंधन आहे आणि तिथंच मुक्ती आहे. एकच गाठ आहे, गाठ सोडली का मोकळं इतकं आहे. गाठ म्हणजे काय? आता एक धागा आहे, धाग्याची गाठ आहे ती. ते गाठ बसली तर अडथळा आहे. ते धाग्याची गाठ सोडली की धागा मोकळा झाला. किती सोपं आहे. काहीच नाही तिथे. फक्त ते आढेवेढे आहेत ते, गुंतागुंत आहे. तसे विचारांची गुंतागुंत, भावनांची गुंतागुंत, तीच गुंतागुंत आपल्या बोलण्यामध्ये येते, तीच गुंतागुंत आपली वागण्यामध्ये येते, करण्यामध्ये येते. आणि मग त्याच्यातून मिस्टेक्स घडतात, चुका घडतात, प्रमाद घडतात. या सगळ्याच्या पाठीमाग हे भान नाही, त्याच्यामुळे ती गुंतागुंत आहे. मग काही लोक म्हणतात ही गाठी बिठी काय असेल तर ध्यान दुसरीकडे द्या, म्हणते गाठ त्याचं भानच येत नाही, ते दुसरीकडे तुमचं, ते दुसरीकडे ध्यान जातं ते. पण त्याचं त्याचं भान आलं पाहिजे का हे अशी अशी गुंतागुंत आहे. तर खूप आहे बोलायला, म्हणजे काय, अखंड चालू राहील. खूप छान झालं सर. हा. बोलायसारखं भरपूर आहे. हा. पण मी तुम्हाला फोनवर बोलून ह्या सत्तेमुळं काय काय कसल्या कसल्या गाठी सुटल्यात हे नंतर तुम्हाला सांगेल. हा. आता विषय वाढवतो. खूप छान झालं. इंट्रोडक्शनची सवय असल्यामुळे आज गडबड झाली. कशाची सवय? इंट्रोडक्शनची सवय असल्यामुळे आज गडबड झाली. हा, तुम्ही सांगा मी करतो. इन्स्ट्रक्शन म्हणजे तुम्ही सांगा मग मी करतो. हा. तुम्ही सांगितल्यावर मी मग करतो. आज तर आज ते मंगळवार आज नाही मंगळवार नाही, आहे. आता हे आणि तुम्हीच नाही, मला सुद्धा विसर पडला थोडासा. त्याचं कारण असं, मी तुम्हाला मगाशी सांगितलं, ते लखनौशी माझं त्या भंतेशी पण बोलणं चाललं होतं, मेसेज चालला होता. तर मला ते 25 तारखेला लखनौला जायचे. आज सकाळचं सत्र मला थोडासा त्याचा विसर पडला. मला खरं म्हणजे कालच ते मेसेज पण टाकायला पाहिजे होतं, पण ते कालपासूनच चाललंय ते नियोजन. मग सकाळी मला धनके सरांनी मला आठवण करून दिली, आज सत्र नाही का? मग मी लगेच 10 मिनिटात तयार झालो. आणि ते काय सगळं बटन ऑन कनेक्ट करायचे फक्त प्रश्न येतो, कनेक्ट करायचं सुरू, तेवढंच काम केलं आणि सुरू झालं. मला वाटतं तुम्ही सगळे विसरले होते. अनिल गायकवाड पण विसरले, अशोकही विसरले होते, धानके सरांचं रविवारचं त्यांचं सत्र चुकल्यामुळं ते उत्सुक होते की आता परत कधी. ते मंगळवारचं त्यांच्या ते लक्षात होतं. नाही, आपलं शेड्यूल ठरलं होतं ना. आपलं त्याच्यामुळे शेड्यूल मग. ठरलं होतं, ठरलेलंच आहे ते. हम्म. ते हम्म. ठरलेलं ते, परंतु ते रुटीन मध्ये न आल्यामुळे आज ते मेमरीत बसलं नाही अजून. हम्म. बाकी. अजून आपला रुटीन मध्ये नाही आला तो. मंगळवार, गुरुवार, हम्म. शनिवार हे नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. आणि मध्ये आधी आपलं आपण रविवारी पण बसू शकतो, तो भाग वेगळा. हम्म. किंवा इतर वारी पण बसू शकतो. पण ते शेड्यूल अजून काय म्हणतात, प्रोग्रामिंग नाही झालं डोक्यामध्ये. त्याच्यामुळे ते लगेच माझ्या पण लक्षात नाही आलं. बरोबर. आणि मलाही असं वाटलं की हा. विचारावं की नाही विचारावं. सरांनी तर असं काही गोष्टी आधीच इन्फॉर्म होत असतात. पण सरांचं काहीतरी काम असेल चालू म्हणून नाही असं. नाही, काही आणि असलं, काही असलं तरी आठवण करून द्या. कारण आता कसं आहे की आपण परिपूर्ण नाही ना. बरोबर बरोबर. आपण परिपूर्ण नाही जोपर्यंत ते बुद्धत्व मिळत नाही तोपर्यंत आपण परिपूर्ण नाही. मी वरती रात्री झोपण्यापूर्वी बराचसा संघर्ष चालला होता. हा. साधना करणं तुझं काय काम आहे, माझं काम मला करू दे ना, असा संघर्ष होतो तिथे. संघर्ष त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये संघर्ष आहे, म्हणून ते एकमेकांना सपोर्ट करायचा असतो.
आपण परिपूर्ण नाही आहोत, कुणीच परिपूर्ण. बनू तेव्हा बनू, सध्या तरी आपण अपूर्ण आहोत. आणि त्यामुळं विसरण्याचं प्रमाण मोठंच असतं हे, कारण मन ध्यान करतं अनेक विषयांचं, अनेक तिथूनच आपण सुरुवात केली. ते इतकं व्यस्त आहे आणि ते नियंत्रणाच्या बाहेर आहे. आणि नियंत्रणाच्या बाहेर का आहे, त्याची सती नाही, भान नाही. आणि ते त्याला परिपूर्ण रूप यायला आपल्याला अजून वेळ आहे. तोपर्यंत हे आत बाहेर आत बाहेर चालूच राहणार आहे. आणि ते स्वीकारायचं. आणि ती आपण मुद्दाम करतो असं नाही. इट हॅपन्स. त्याच्यात मी पाहण्याची गरज नाही. मी चुकलो आणि मी बरोबर आहे, आणि मी फार हुशार आहे, मला जमतं, मला जमत नाही, त्यांना जमणार नाही, का दुसऱ्याला जमतं त्यांना ते जमणार नाही, असं ते त्या भाषेत विचार करण्याची काही गरज नाही. हे असं असं घडतंय, ते पण सतीचाच मुद्दा आहे. हे असं असं घडतंय, मन असं असं याच्यामध्ये व्यस्त आहे, म्हणून ते त्याला जे करायचं त्याने ठरवलं ते त्याच्याकडून होत नाही. प्रयत्न मात्र आपल्याला करत राहावे लागतात. तर धन्यवाद धानके सरांना, आणि अशोक आणि अनिल अनिल गायकवाड सर्वांचे धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूया का? चालेल. धन्यवाद तुम्हाला सर. हा, तुम्हाला धन्यवाद तेवढे कमी आहेत. धन्यवाद. आपण सगळेच एकमेकांना धन्यवाद देत पुढे जाऊ. कोणी पुढे नाही आणि कोणी मागे नाही. मला दोन अनुभव जरा जास्त आहेत, त्याच्यामुळे मी पुढाकार घेतो बोलण्यात, एवढंच आहे. पण तेच काम आपल्याला सगळ्यांनाच करायचंय पुढे चालून. त्याचंच नाव धम्मप्रचार आहे. बरोबर. धम्मप्रचार ही मिरवायची गोष्ट नाही, हे आपण लक्षात घ्यायचे. जोपर्यंत आपल्याला काही 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 कसं आपण नाही का आता पूर्वी व्हर्नाक्युलर फायनल म्हणजे 7वी पास झालं का लगेच मास्तर बनायचा. पण पाहिजे ना तेवढं होपा फायनल काय म्हणतात, 7वी तरी पास पाहिजे आता पूर्वी. आज मॅट्रिक पास झाला, आज मॅट्रिकला तर तेवढं महत्व नाही, तो काय लगेच शिक्षक होत नाही. त्याला नंतर काय डीएड करावं लागेल, किंवा ग्रॅज्युएटला पण तेवढं महत्व नाही, त्याला आणखीन काहीतरी करावं लागेल. पोस्ट ग्रॅज्युएशनला पण तेवढं महत्व नाही, आणखीन काहीतरी करावं लागेल. आज तर पीएचडी वाले पण पडलेले आहेत काही. इव्हन मेडिकल डॉक्टर किंवा इंजिनियर सुद्धा कामं नाहीत. म्हणजे आता कसं आहे की ज्ञान खूप वाढत चाललेलं आहे, आणि तेवढं त्याचं डिव्हॅल्युएशन पण होतंय. म्हणजे ती किंमत कमी होत चाललेली आहे. त्याची किंमत कमी होत चाललेली आहे, पण ती किंमत व्यवहारात कमी झाली, ती आपल्या याच्यामध्ये कमी नाही. आपण आपण जे काही शिकतो ते शिकलेलोच आहोत. त्याच्यातून आपण जे अनुभव घेतले, त्यातले काही अनुभव आपल्याला इतरांशी शेअर केले पाहिजे. त्याचा सगळ्यात व्यवहारात उपयोग झाला पाहिजे असं नाही. आपल्याला शिकायचं आणि सांगायचं, लर्न करायचं आणि एज्युकेट करायचं. म्हणजे शिकायचं आणि शिकल्यावर मग सांगायचं. ते धम्मप्रचारात ते लागू आहे की शिकून घेऊ, आधी आपण स्वतःला जाणून घेऊ, मग सांगू. ते सांगायची पण गरज नाही, म्हणजे असं मुद्दाम ठरवायची पण गरज नाही. ते आपण आपण व्यवहारात जगतोच ना. म्हणजे लोकांशी बोलतो, आणि बोलल्यावर तुम्ही काय बोलणार आहात, आपण काय बोलत असतो, जे आपल्याकडे आहे तेच बोललं जात आहे. त्याच्या पलीकडचं काय बोलणार. बरोबर. बरोबर. जे आपल्यात आहे तेच आपण बोलणार, जे आपल्या खिशात आहे तेच आपण देणार, जे आपल्या मनात आहे तेच आपण सांगणार, जे अनुभवात आहे तेच आपण देणार. तर ती म्हण ते आहे ना, जे पोटात तेच ओठात. हा, जे पोटात आहे म्हणजे पोटात काय नसतं, मनातच आहे ते. म्हणजे मग ते ओठात. हा, ते पोट बोलतंय किंवा काया बोलते, पण ते त्याचं कनेक्शन तिकडे आहे. मनात. ते हा, त्याचं कनेक्शन तिकडे आहे. काम करत राहू.